इतकं सुंदर पावसाळी वातावरण आहे ना, हवेमध्ये छान गारवा पण वाढला आहे. मग अशा वेळेस काहीतरी चमचमीत, झणझणीत, गरमागरम खाण्याची इच्छा होते. म्हणूनच आज घेऊन आली आहे साऊथची फेमस रस्सम रेसिपी. त्यासाठी कुकरमध्ये सुरुवातीला तेल घातलेलं आहे, टोमॅटो, त्यानंतर 4-5 लसणाच्या पाकळ्या, थोडासा बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर हे थोडं मिक्स करून घ्यायचं आहे आणि शिजण्यापुरतं पाणी घालून कुकरला झाकण लावून याच्या 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. बघा अशा प्रकारे छान टोमॅटो शिजतात, लसूण वगैरे सगळं छान व्यवस्थित मिक्स होतं. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण एका पॅनमध्ये आता ह्याच्या मसाल्याची तयारी करूया. तर त्यासाठी सुरुवातीला थोडेसे चमचाभर धने, चमचाभर जिरे, त्यानंतर थोडासा कढीपत्ता, थोडेसे मेथी दाणे, 4-5 काळी मिरी घेतलेली आहे आणि 2 किंवा आवडीनुसार आपण लाल सुकलेल्या मिरच्या घ्यायच्या आहे. हे छान भाजून घेतल्यानंतर मिक्सरमध्ये घ्यायचं आहे, मिक्सरच्या भांड्यात. त्यामध्ये कोथिंबीर घालून हे बघा या पद्धतीने छान वाटण करून घेऊया. कढईमध्ये तुपाची फोडणी करायची आहे. त्यानंतर मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता, त्यानंतर आवडीप्रमाणे लाल तिखट घालून घ्यायचं आहे आणि आपण जे टोमॅटो मॅश करून ठेवलेले होते रस्समसाठी ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जो मसाला वाटून घेतला आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. आवडीप्रमाणे त्याच्यामध्ये आपण मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार. त्यानंतर इथे मी सांबारची प्रीमिक्स जे करून ठेवलं होतं ते चमचाभर ॲड केलेलं आहे ह्याला दाटसरपणा येण्यासाठी. थोडासा गूळ ह्याच्यामध्ये घालायचा आहे म्हणजे ह्याला छान गोड आंबटाची चव येईल. आता हे छान उकळून घ्यायचं आहे. मीनव्हाईल रस्सममध्ये मी गरम मसाला पण ॲड केलेला आहे आणि एक उकळी काढल्यानंतर बघा आपलं गरमागरम रस्सम रेडी आहे. अगदी सोपी साधी रेसिपी आहे. सांबार प्रीमिक्सची रेसिपी ऑलरेडी मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे, नक्की बघा. मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. आजची रेसिपी कशी वाटली? आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय बाय.